दरम्यान विमान दुर्घटनेनंतर स्फोटानंतर अजूनही आग धुमसतेच आहे। एनडीआरएफची आणखी एक तुकडी दुर्घटनास्थळी दाखल झालेली आहे। ज्या ठिकाणी हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं त्या बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर सध्या काही प्रमाणामध्ये आग धुमसतेच आहे आणि सध्या एनडीआरएफची अजून एक तुकडी या ठिकाणी पोहोचली आहे। आणि थेट दुर्घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, दुर्घटना होऊन आता बरेच तास उलटलेले आहेत, बचाव कार्य, कूलिंग ऑपरेशन देखील राबवण्यात आले, मात्र आग काही प्रमाणात अजूनही धुमसतेच आहे। सागर, आपण पाहतो की ज्या ठिकाणी विमान अपघात झालाय त्या ठिकाणी अजून सुद्धा कूलिंग ऑपरेशन सुरू आहे। अग्निशमन दल असेल किंवा एनडीआरएफच्या गाड्या असतील त्या देखील या ठिकाणी पोहोचतायत आणि अजून सुद्धा ज्या वसतिगृहाच्या परिसरामध्ये हे विमान क्रॅश झालेलं होतं किंवा जो काही ब्लास्ट झालेला होता त्या ब्लास्ट नंतर या सगळ्या इमारतींना, आजूबाजूच्या सगळ्या परिसराला जे काही भकास रूप आलेलं आहे ते सुद्धा स्पष्टपणे पाहायला मिळत आहे। मात्र अजून सुद्धा या ठिकाणी गरम वाफा ज्या आहेत त्या सगळ्या परिसरामध्ये जाणवत आहेत। सगळी झाडं जी आहेत ती पूर्णपणे जळून खाक झालेली आहेत आणि इमारतींचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। जे या अपघातामध्ये विमानामध्ये असणारे जे काही पॅसेंजर होते त्यांचे मृतदेह काढण्यामध्ये एनडीआरएफ आणि त्या बाकीचे ज्या काही यंत्रणा होत्या त्यांना यश आलेलं आहे। मात्र अजून सुद्धा मृतदेहांची नीटशी ओळख जी आहे ती पटलेली नाहीये, कारण मोठा ब्लास्ट झालेला होता आणि त्यामध्ये ब्लास्टमध्ये सगळे जे काही पॅसेंजर होते त्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे जे काही मृतदेह आहेत ते जळून खाक झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांची ओळख पटवणं हे एक मोठं आव्हान आहे। मात्र पुढच्या बाजूला आपण पाहतोय की ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्या ठिकाणी जो काही ब्लास्ट झाला त्या सगळ्या ब्लास्ट नंतर या सगळ्या परिसरामध्ये जे काही भकास रूप आलेलं आहे ते सुद्धा पाहायला मिळते। पुढच्या बाजूला या इमारतीच्या 4थ्या मजल्यावरती अजून सुद्धा काही प्रमाणामध्ये आग होती आणि त्यानंतर अग्निशमन दलाची गाडी येऊन काही वेळापूर्वी ती आग विझवण्याचा प्रयत्न करत होती। फक्त एक इमारत नाही तर जवळपास 7 ते 8 इमारती एकाच बाजूला असणाऱ्या ज्या आहेत त्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या आहेत, कारण सगळ्या इमारतींचा